नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची शान असलेली शाही मस्तानी साडी बनवायला शिकणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता ही साडी दिसायला किती सुंदर दिसत आहे. तर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाल कलरचे बटन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन पण क्लिक करा. तर इथं मी या साडीचे अस्तर कट करायला घेतलेले आहे. त्यासाठी इथं मी 4 पदरी अस्तर घेतलेले आहे आणि त्याची बंद साईड माझ्या बाजूला ठेवलेली आहे. तर आपण आता उंचीचं माप टाकणार आहे. तर इथं माझी उंची 34 इंच आहे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 इंच असे मिळून मी 35 इंचवरती निशाण लावून घेणार आहे. तर आता आपण आपला सीट घेर 33 इंच आहे. तर त्याचा आपण तिसरा भाग करणार आहोत म्हणजे 11 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून 11.5 इंचवर एक निशाण लावणार आहे आणि इथं पण आपण 11.5 वरच आणखी एक निशाण लावून घेणार आहे. तर आता हे आपण इथं रेषा आखून घेणार आहोत. ह्या रेषेवरती आपण आता आतल्या साईडला 2 इंचवर एक निशाण लावून घेणार आहे आणि हे निशाण आपण वरच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला जोडून घेणार आहोत. आणि इथं 1 इंचवर निशाण लावून तिथं गोल आकार देऊन घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी गोल आकार दिलेला आहे आणि आता आपण जिथं 35 इंचवर निशाण लावलं होतं तिथं आपण आता बॉटमचे माप टाकणार आहे आणि ते सर्वसाधारणपणे सर्वांसाठी 7 इंच असते. तर इथं मी 7 इंचवर बॉटमचे निशाण लावले आहे आणि आपण आता हे अशा प्रकारे जोडून घेणार आहोत. तर इथं मी हे जोडून घेतलेले आहे आणि आपण आता हे कट करून घेणार आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याजवळ येतील. तर आता हे आपलं अस्तर कट करून झालेलं आहे. तर आता इथं मी 10 वार साडी घेतलेली आहे म्हणजे ही साडी 9 मीटर आहे. तर याचा आता मी पदर घेत आहे. तर आपण ह्या पदरावरती आता 2.25 मीटरवर निशाण लावून घेणार आहे. 2.25 मीटर म्हणजे 90 इंचवरती आपण निशाण लावून घेणार आहोत. इथं मी 90 इंचवर निशाण लावून घेतलेला आहे आणि निशाण आता पूर्ण साडीवरती अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मी इथं हे पूर्ण 90 इंचवरती एक लाईन आखून घेतलेली आहे आणि इथं आता वरच्या साईडला आपण जेव्हा हे पदर घेऊ तेव्हा पदराला चुने येऊ नये म्हणून वरच्या साईडला आपण आतल्या बाजूला 15 इंचवर एक निशाण लावून घेणार आहोत आणि जे खालच्या साईडला 90 इंचवर निशाण लावलं होतं त्याला आपण हे तिरक्या आकारामध्ये जोडून घेणार आहे.
आणि आपण आता हे जे 90 इंचवर निशाण लावलं होतं ते आपण आता कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला ही जर साडी व्यवस्थितपणे जर शिकायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणे खूप गरजेचं आहे. तर इथं मी हे 90 इंचवर जे निशाण लावलं होतं त्याला कट करून घेतलेलं आहे. आणि हे पण जे आपण तिरकी आकारात 15 इंचवरती आतल्या साईडला निशाण लावून घेतलं होतं ते पण आता आपण कट करून घेणार आहोत. तर इथं अशा प्रकारे आपला पदर कट करून झालेला आहे. आणि आता जो शिल्लक राहिलेला जो साडीचा भाग आहे तो आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहे जेणेकरून दोन्ही काठ साडीचे काठ एकावरती एक येणार आहेत. आणि आपण जी सलवारची कटिंग करून घेतली होती ती अशा प्रकारे फोल्ड केलेली बाजू होती त्या बाजूवरती आपण ठेवून घेणार आहोत. हा सलवारचा कपडा आणि साडीचा कपडाचा कलर सेम असल्यामुळे तुम्हाला इतकं स्पष्टपणे दिसून येत नाही आहे. पण आता आपण जिथं सलवार ठेवली होती तिथून खाली 6 इंचवर एक निशाण लावून घेणार आहोत. आणि ते पण आपण आता इथं 6 इंचवर सरळ लाईन आखून घेणार आहोत. तर इथं मी 6 इंचवर लाईन आखून घेतलेली आहे आणि आपण आता कट करून घेणार आहोत. इथं मी हे कट करून घेतलेलं आहे. आणि हे जो आपण कट करत आहे हे आपला काष्टा आहे. त्यामुळं काष्ट्याला खालच्या साईडला चुने येण्यासाठी आपण हा एक्स्ट्रा 6 इंच कपडा कट करून घेतला आहे. तर ह्या चौकोनामध्ये चुन्या नीट येत नाहीत म्हणून आपण इथं थोडासा गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर तुम्ही हा अंदाजे पण लावू शकता पण मी इथं 2 इंचवर निशाण लावून हा गोल आकार दिलेला आहे. आणि आपण आता तो गोल आकार कट करून घेणार आहोत. आणि आपल्याला हा काष्टा आहे जो सीट घेरामध्ये जोडून घ्यायचा आहे. त्यामुळे वरती आपण सीट घेराचा पण आकार देऊन घेणार आहोत. आणि तोही कट करून घेतलेला आहे. आणि हे काष्टे आपल्याला दोन्ही पायांसाठी वेगवेगळे हवे आहेत. त्यामुळं आपण ही जी फोल्ड केलेली बाजू होती ती पण कट करून घेणार आहोत म्हणजे आपले हे 2 पायांचे काष्टे बनून तयार होतील. आणि इथं जे काठ आहेत त्याला आपण वरून 12 इंचवरती अशा शिलाई लावून घेणार आहे. त्यामुळे पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारे आपला काष्टा दिसून येणार आहे. तर इथं आपला काष्टा कट करून झालेला आहे. आता जी आपली शिल्लक राहिलेली साडी होती ती आपण आता अशा प्रकारे फोल्ड करून दुमडून घेतलेली आहे जेणेकरून आपण आता हे आपली जी सलवार आहे त्यासाठी आपण हे कपडा कट करून घेणार आहोत. तर एकाच ह्याच्यामध्ये दोन्ही सलवारचे भाग कट करून व्हावे यासाठी मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आपण ही सलवार कट केलेली होती अस्तर ते आपण आता खाली बॉटमला किनारी यावी म्हणून अशा प्रकारे खालच्या साईडला ठेवून घेतलेलं आहे. आणि दोन्ही साईडला 3-3 इंचचे अंतर ठेवून आणि वरती 10 इंचचे अंतर ठेवून इथं मी हे कट करून घेणार आहे. माझी हाईट कमी असल्यामुळे हे 10 इंचचं
बरोबर हे झालेलं आहे, पण तुम्हाला जर हाईट जास्त पाहिजे असेल तर पुढं जे आपण शाही मस्तानीचा पट्टा कट करून घेणार आहे त्यातला वरचा भाग शिल्लक राहतो, त्याच्यामधून तुम्ही एक्स्ट्रा पार्ट लावू शकता. तर इथं मी हा पण भाग कट करून घेतलेला आहे. आणि हे पण आपल्याला दोन्ही पायांसाठी वेगवेगळे हवे आहे, म्हणून आपण ह्याचे देखील आता इथून 2 पार्ट करून घेणार आहेत. तर इथून मी ह्याला कट करून ह्याचे 2 पार्ट बनवून घेणार आहे. तर इथं मी ह्याचे 2 पार्ट बनवून घेतलेले आहेत. तर आपण आता हे साईडला ठेवून घेणार आहे. तर आता आपला पदर, काष्टा आणि सलवारचे भाग पण कट करून झालेले आहे. तर आता आपला हा जो शिल्लक राहिलेला कपडा आहे, जो की 3.25 ते 3.5 मीटर शिल्लक राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता जो शाही मस्तानीचा पुढचा पट्टा बनतो तो बनवून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला हे जो आपली साडीची उंची आहे त्या पूर्ण उंचीचा हा बनवायचा नाही आहे. आपली जेवढी उंची आहे म्हणजे 35 इंच आपण हा पट्टा बनवून घेणार आहे. तर इथं मी 35 इंचवर एक निशाण लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या पुढं तुम्ही बघू शकता मी 5 इंचवर एक निशाण लावून घेतलेले आहे. तर या 5 इंचवर जे निशाण लावून घेतलेले आहे त्याचा आपण आता बॉक्स बनवून घेणार आहे. इथं मी 5 इंचचा एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. तर आपल्याला हा पट्टा पूर्ण हा 35चा पण न बनवता वरून 8 इंचवर एक निशाण लावून घ्यायचा आहे. तिथपर्यंतच आपल्याला ह्याच्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. तर मी इथं 8 इंचवर एक लाईन आखून घेत आहे. तर आता आपण 5 इंचच्या पुढं 8 इंचवर एक निशाण लावून घेणार आहोत. खाली आणि वरच्या साईडला दोन्ही साईडला आपण हे 8 इंचवर निशाण लावून घेणार आहोत. म्हणजे 8 इंचवर निशाण लावले होते तिथून आपण ही जी 5 इंचवरची लाईन आखून घेतली होती त्याच्यावरती आपण अशा प्रकारे एक मिरी ठेवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण दुसरी मिरी पण त्याच्यावरती ठेवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला 2 4-4 इंचच्या मिऱ्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत. आणि त्याला इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस करून फिक्स करून घ्यायचे आहे आणि पिना पण लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपण जो पूर्ण तो पट्टा बनवणार आहे तो बनेपर्यंत ह्या हलणार नाहीत.
मी तर खालच्या साईडला, वरच्या साईडला आणि सेंटरमध्ये अशा प्रकारे 3 ठिकाणी पिना लावून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आता इथं प्रथम 1 इंच वरच्या साईडला अशा प्रकारे मिरी घेणार आहे आणि नंतर पुढच्या वरच्या साईडला पाव इंच बाहेर घेऊन तिथं पण आपण हे पिनच्या साह्याने फिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यावरती प्रेसच्या साह्याने आपण इस्त्री करून घेणार आहोत. आणि आता 1-1 इंच न घेता आपला जो साडीचा काठ आहे त्या काठाच्या मापानेच आपण आता ह्या बाकीच्या सर्व मिऱ्या करून घेणार आहोत. आणि असं तिरक्या आकारात वरच्या साईडला तो कपडा चांगला खेचून वरती पिन लावून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या ह्या मिऱ्या टाईट येणार आहेत. ह्या मिऱ्या एकाच प्रयत्नात येत नाहीत, ह्याच्यासाठी 3-4 वेळा प्रयत्न करावे लागतात. आणि प्रत्येक मिरी केल्यानंतर इस्त्रीच्या साह्याने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, लवकर त्या फिक्स होऊन जातील. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे ह्या मिऱ्या घेत आहे. तशाच प्रकारे तुम्ही देखील ह्याची प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे तुम्हालाही देखील अशा प्रकारच्या सुंदर मिऱ्या घ्यायला येतील. आणि वरच्या साईडला प्रत्येक मिरी घेताना पाव इंच बाहेरच्या साईडला ते लावून घ्यायचं आहे. आणि आपण ह्या ज्या पिना लावत आहे वरच्या साईडला ते आपण जे 35 इंचवर निशाण लावलं होतं त्याच्या खालीच लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेव्हा आपण तो कट करणार आहे तेव्हा आपल्याला काही त्रास होणार नाही. तर तुम्हाला अशाच प्रकारचे आणखी नऊवारी साड्यांचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की ही साडी कशा प्रकारे बनली आहे. आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ही साडी बनवायला शिकवत आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमचेच आणखी कुणालाही जर साडी शिकायची असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण फायदा होईल. तर अशा प्रकारे मी हा शाही मस्तानीचा पट्टा बनवून घेत आहे.
ह्या जर प्लीट्स बनवायला तुम्हाला थोडंसं अवघड जात असेल तर तुम्ही आणखी कोणाची तरी मदत घेऊ शकता. म्हणजे खाली एक जणाने धरले ह्या प्लीट्स बनवायला आणि वरच्या साईडला एकाने, तर हे खूप सोपं होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता इथं मी पाव इंच बाहेरच्या साईडला वरती हे पिन्स लावून घेतलेले आहेत. तर आता आपण इथं जे वरच्या साईडने 8 इंचपर्यंतच करून घ्यायचं होतं, आपण आता ह्या मिऱ्या तिथपर्यंत करून घेतलेल्या आहेत. ह्या साडीला पिना खूप जास्त लागतात. आता मी इथं वरच्या साईडला 35 इंचवरती पूर्ण ह्याच्यावर निशाण लावून घेतलेले आहे आणि आपण आता ते कट करून घेणार आहोत. हे कट करताना थोडंसं कठीण जाईल कारण ह्या मिऱ्या एकावर एक आलेल्या असल्यामुळं थोडंसं कट करताना त्रास होईल, पण तुम्ही ते काळजीपूर्वक कट करून घ्यायचे आहे. इथं मी एक कट करून घेतलेला आहे. तर आता इथं हे 8 इंचचा जो वरचा भाग होता त्याला आपण अशा प्रकारे बॉर्डर लावून घेणार आहे आणि बॉर्डर माझी थोडीशी कमी होती त्यामुळे मी 2 बॉर्डर अशा प्रकारे जोडून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं. पण आपण आता हे अशा प्रकारे अशी शिलाई लावून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशी इथं शिलाई लावून घेणार आहोत आणि मग हे असं याच्यावरती फोल्ड करणार आहोत आणि आतल्या साईडला असं देखील फोल्ड करणार आहोत. तर मशीनवरती अशा प्रकारे आपण ही शिलाई लावून घेणार आहे आणि खालच्या साईडला पण आपण थोडीशी एक्स्ट्रा बॉर्डर घेतलेली आहे. आणि आपण आता याला मशीनवरती शिलाई लावून जोडून घेणार आहोत. इथं मी जोडून घेतलेली आहे
आणि आता त्याच्यावरती आपण एक टॉप स्टिच पण करून घेणार आहोत. म्हणजे त्याच्यावर वरच्या बाजूने देखील एक शिलाई लावून घेणार आहोत. मी इथं वरच्या साईडला शिलाई लावून घेतलेली आहे. आणि आता हे खालच्या बाजूने अशा प्रकारे हे फोल्ड करून इथं देखील शिलाई लावून हे पूर्ण वरपर्यंत शिलाई लावत जायचं आहे. आणि तुम्हाला एका गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे की आपण आता ही वरच्या साईडला शिलाई लावत आहे ना, तर ते फक्त आपला एक वरचा भाग आहे त्याच्यावरतीच लागली पाहिजे. आणि पूर्ण ह्या मिऱ्यावरती शिलाई लागता कामा नये. त्यासाठी तुम्हाला 1-2 टाचण्या काढाव्या लागतील. मी इथं ते वरच्या बाजूने शिलाई लावून घेत आहे. मी ती शिलाई लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे. आता तुम्ही इथं वरच्या साईडला पण एक शिलाई लावून घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या ह्या मिऱ्या केलेल्या व्यवस्थितरित्या फिक्स राहतील. आणि शिलाई लावत असताना ह्याच्या एक जसं जसं शिलाई लावत जाईल तशा तशा त्याच्या टाचण्या काढत जायच्या आहेत. तुम्हाला हे काम खूप काळजीपूर्वक करायचं आहे, कारण ह्या पिना टोचण्याची शक्यता असते. इथं मी आता ह्या सर्व पिना काढून घेतलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपला हा शाही मस्तानीचा जो मेन भाग आहे हा पट्टा आपला बनून तयार झालेला आहे. तर हा आपल्याला शीटघेरामध्ये जोडून घ्यायचा असतो, त्यामुळे इथं मी त्या आकारामध्ये तो कट करून घेणार आहे. आणि इथं खालच्या साईडला इथं आपण 2 इंचवरती एक निशाण लावून जे वरच्या साईडला शीटघेराचा आकार दिला होता तिथपर्यंत हा 2 इंचचा भाग जोडून घेणार आहे. आणि आता तो भाग कट करून घेणार आहे. आता मी हा भाग कट करून घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला हा भाग अशा प्रकारे दिसेल. तर आता इथं जिथं जिथं तुम्ही पिना लावून घेतलेल्या आहेत ह्या कॉर्नर्सवरती तिथं सुई दोऱ्याने किंवा मशीनच्या साहाय्याने तुम्ही तिथं एक एक टाका घेऊ शकता. आणि ह्या टाका घेताना खालची एक मिरी त्याच्याबरोबर घ्यायची आहे. आणि अशाच प्रकारे हे जिथं जिथं आपण ह्या पिना लावल्या होत्या त्या सर्व ठिकाणी आपण अशा प्रकारे टाके लावून घेणार आहोत सुई दोऱ्याच्या साहाय्याने.
आता इथं मी सर्व पिना लावलेल्या ठिकाणी हे अशा प्रकारे टाके लावून घेणार आहे. आणि इथून पुढच्या आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवसेना, म्हाळसा साडी आणि राजलक्ष्मी साडी देखील शिकवणार आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं आता मी जे सर्व पिना लावल्या होत्या तिथं अशाच प्रकारे सर्व ठिकाणी हे टाके लावून घेत आहे. इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा वरचा एक आणि खालची एक मिरी घेऊन आपण हे टाके लावून घेत आहे. तर इथं माझे दोन्ही साईडचे हे टाके लावून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आता हे टाके लावल्यानंतर आपल्याला कसं दिसणार आहे ते. तुम्हाला मी वरच्या बाजूने उचलून दाखवणार आहे. तुमचं जर असं आलं तर तुम्ही समजू शकता की तुम्ही लावलेले टाके हे योग्य आहेत ते. आता आपण हे जे अस्तर कट करून घेतलेले होते तो आता हा एक उजवा आणि हा डावा पाय आहे. तर तुम्ही त्याच्यावरती अशा प्रकारे लिहून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला कळायला सोपे जाईल. तर आता आपण आता उजव्या पायाचं जे अस्तर होतं ते घेत आहे आणि आपण जो अस्तरवर लावण्यासाठी जो कपडा कट केला होता त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारच्या ह्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. पण त्या कुठल्या साईडला घ्यायच्या आहेत हे समजण्यासाठी तुम्ही इथं अशा प्रकारे ह्या निशाण लावून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला प्लीट्स लावायला खूप सोप्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे हे उजव्या आणि डाव्या पायावरती अशा प्रकारचे निशाण लावून घेतलेले आहेत. तर आता आपण हा जो डावा पायाचे अस्तर होते ते आपण हे साईडला ठेवून घेणार आहे. आणि इथं मी तुम्हाला उजव्या पायाच्या अस्तरावर ते कसं प्लीट्स घ्यायच्या ते दाखवणार आहे. तर आपण हे प्लीट्स घेण्यासाठी आपण हा एक्स्ट्रा वरती 10 इंच कपडा घेतलेला होता. तर तुमचा हा कपडा एक्स्ट्रा जर 10 इंच उंची जास्त असेल तर नसेल झाला तर तुम्ही जो पट्टा बनवला होता शाही मस्तानीचा तर त्याच्यामधून जो कपडा शिल्लक राहतो तो तुम्ही वरच्या साईडला लावून घेऊ शकता. आणि इथं मी हे आत खालून सलवार फोल्ड करून घेतलेली आहे आणि सलवारचा सेंटर आणि हे जो वरचा कपडा आहे त्याचा सेंटर अशा प्रकारे पिना लावून आपण हे
फिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी ही खालच्या साईडला पिना लावून ते फिक्स करून घेतलेलं आहे. आता अशाच प्रकारे वरच्या साईडला देखील ह्या कपड्याचा सेंटर वरच्या साडीच्या आणि खालच्या अस्तरचा सेंटर एकावर एक ठेवून तिथं देखील आपण पिना लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे खालच्या साईडला जे निशाण लावून घेतलेलं होतं त्याचप्रमाणे आपण आता हे प्लीट्स घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे मी कशा प्रकारे प्लीट्स घेत आहे. तर ह्या प्लीट्स घेतल्यानंतर देखील तुम्ही ह्या अशा प्रकारे पिना लावून घ्यायच्या आहेत. त्यामुळे हे पण प्लीट्स फिक्स राहणार आहेत. तसेच तुम्ही प्रेस पण करू शकता, त्यामुळं त्या इकडं तिकडं हलणार नाहीत. अशा प्रकारे मी दुसरी प्लीट्स देखील घेत आहे. तर हा प्लीट्स घेतल्यामुळं शाही मस्तानीचा जे गोळदारपणा आहे तो छान दिसणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. ह्याला व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आहेत, कारण शिलाई होईपर्यंत तरी पिना लावणे खूप गरजेचं आहे. आणि इथं अशा प्रकारे ह्या माझ्या 4 प्लीट्स बनून तयार आहेत. आपण आता ह्याला पलटवून घेणार आहे आणि जे अस्तरच्या मापाने आपण ह्याला शिलाई लावून घेणार आहे आणि साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो देखील कट करून घेणार आहे. अशाच प्रकारे हा आपला उजवा पाय बनवून तयार आहे आणि मी अशाच प्रकारे डावा पाय पण बनवून तयार करून घेतलेला आहे. तर हा साडीचा कलर असा असल्यामुळं तुम्हाला प्लीट्स नीट दिसून येत नाही आहेत, पण तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की ह्या प्लीट्स कशा प्रकारे दिसत आहेत. तर हा मी माझा उजवा पायाचा भाग घेतलेला आहे आणि ह्याला आपण आता हा पदर जोडून घेणार आहे. तर पदर जोडताना जो आपण
जास्त भाग होता, म्हणजे 90 इंचचा भाग होता, तो खालच्या साईडला जोडणार आहे. आणि खालच्या साईडला सीट घेराच्या खाली 6 इंच आपण अशा प्रकारे हा प्लेन पदर जोडून घेणार आहे. त्यामुळे आपण जेव्हा ही साडी घालू तेव्हा पदराला घड्या येणार नाहीत, तो व्यवस्थितरित्या दिसेल. अशा प्रकारे मी हा पदर सीट घेराच्या खाली 6 ते 7 इंच प्लेन जोडून घेतलेला आहे. आणि जो वरचा काठ आहे तो अशा प्रकारे तिरका जोडून घ्यायचा आहे. म्हणजे अशा खाली जसं जोडला होता त्यामुळे पदराला घडी न पडता तो व्यवस्थित येईल. त्याचमुळे आपण वरती देखील असा तिरक्या आकारामध्ये जोडून घेणार आहोत. आणि जो हा मध्ये एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे त्याला आपण अशा प्रकारे प्लीट्स बनवून घेणार आहेत. तर मी इथे अशा प्लीट्स बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याला पिना लावून घेतलेल्या आहेत. तर आपण आता त्याला शिलाई लावून घेणार आहोत. तर इथं मी शिलाई लावून घेतलेली आहे. आणि आपला जो पदर जोडलेला भाग होता त्याच्यावरती आपण जो आता काष्टा कट करून घेतला होता तो दोन्ही साईडचा काष्टा आपण अशा प्रकारे त्याच्यावरती सरळ आकारात ठेवून घ्यायचा आहे. आणि वरचा जो सीट घेराचा भाग होता तो त्यामध्ये पिनच्या साहाय्याने अटॅच करून घ्यायचा आहे. आणि आता खालच्या साईडला अशा प्रकारे बॉर्डरवर बॉर्डर ठेवून तिथं पण पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि इथं देखील सीट घेराच्या खाली 6 ते 7 इंच आपल्याला हा काष्टा प्लेनच जोडून घ्यायचा आहे. आणि हे जो मधला कपडा शिल्लक राहिलेला आहे त्याच्या आपण अशा प्रकारे ह्या प्लीट्स बनवून घ्यायच्या आहेत. आणि अशाच प्रकारे डाव्या पायाला देखील अशा प्रकारे जोडून ह्या प्लीट्स बनवून घेतलेल्या आहेत. आणि इथं आता अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायची आहे. आणि हे जे दोन्ही काष्ट्याचे काठ आहेत ते अशा प्रकारे वरून खाली 12 इंच पर्यंत जोडून घ्यायचे आहेत. तरी मी वरून 12 इंच वर जोडून घेतलेले आहेत. आणि जो खालच्या प्लीट्स घेतल्या होत्या ते पण शिवून घेतलेले आहेत. आणि आता हा आपला जो सीट घेराचा भाग होता तो आपण एकावर एक ठेवून जोडून घेणार आहोत.
तर इथं मी हा सीट घेराचा भाग देखील जोडून घेतलेला आहे. आणि आपण आता हे काष्टेचे दोन्ही जे काठ होते आणि आपले हे जे काष्टेचे दोन काठ आहे ते अशा प्रकारे आपण इथं त्याचा जो खालचा एक्स्ट्रा भाग आहे, हा जो एक्स्ट्रा भाग तुम्हाला दिसतोय, तर ते तुम्ही अशा प्रकारे त्या काटाच्या आकाराच्या मिऱ्या करून त्याच्यावरती ठेवून घेणार आहोत. आणि इथं देखील पिना लावून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे हा आपला काष्टा बनून तयार आहे. आणि आपण ज्या पायाला म्हणजे उजव्या पायाला पदर लावला होता त्याच्या दुसऱ्या साईडला इथं वरच्या बाजूला एक शिलाई लावून घ्यायची आहे, त्यामुळे काष्टा फिक्स होणार आहे. आणि आपण ज्या साईडला पदर लावला होता त्याच्या दुसऱ्या साईडला म्हणजे उजव्या पायाला आपण हा जो आपला शाही मस्तानीचा पट्टा आहे तो देखील लावून घ्यायचा आहे. तर आपण हा पट्टा अशा प्रकारे उलटा ठेवून घेणार आहोत. आणि जो सीट घेराचा आकार दिलेला होता तो जोडून असा खालीपर्यंत तो पट्टा जोडून घेणार आहोत. आणि पट्टा जोडल्यानंतर हा डावा पायाचा जो सीट घेराचा भाग आहे तो पण त्याच्यावरती ठेवून तिथं पण आपण शिलाई लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला पुढचा आणि मागचा सीट घेराचा आकार जोडून झालेला आहे. आता आपला हा जो साडीचा पूर्ण भाग आहे तो आपण अशा प्रकारे आतमध्ये घालून घेणार आहोत. आणि आपण जशा प्रकारे सलवार आपली नॉर्मल सलवार शिवतो त्याचप्रमाणे ही देखील सलवार शिवून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता की इथून हे जे आपले सलवारचे पाय दिसत आहेत तिथं अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायची आहे. इथं मी शिलाई लावून घेतलेली आहे आणि आपण आता हे सरळ करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आता मी हे सरळ करून घेतलेलं आहे. हा आपला काष्टा पदर आणि सलवारचे पाय बनून तयार आहेत. आणि हा जो पुढचा आपला शाही मस्तानीचा पट्टा आहे तो आपण उजव्या पायाला जोडल्यामुळं तो अशा प्रकारे आता डाव्या पायावरती आलेला आहे. तर आपण त्याला पण देखील असं वरच्या साईडला जोडून शिलाई लावून घेणार आहे वरच्या बाजूला. आता इथं मी वरच्या बाजूला
शिलाई लावून घेतलेली आहे आणि आपला हा पूर्ण पट्टा जोडून तयार आहे आणि आपली ही शाही मस्तानी साडी देखील कंप्लीट झालेलीच आहे। पण आता हे जे अस्तरचा कपडा होता त्याचा मी 2 इंचची एक पट्टी काढून घेतलेली आहे, त्याचा आपण हा नेपा बनवून घेणार आहे। तर इथं मी हा नेपा बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही नाडी देखील टाकून घेतलेली आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे शाही मस्तानीचा पट्टा, हा पदर आणि हा पाठीमागचा काष्टा बनवून तयार आहे। तर तुम्ही बघू शकता ही शाही मस्तानी साडी आपली किती सुंदर दिसत आहे। अशाच प्रकारे तुम्ही देखील खूप सोप्या पद्धतीने साडी बनवू शकता। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।